नमस्कार मित्रांनो, मी बालाजी पोद्दार. आज माझ्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला कधीतरी नक्कीच प्रश्न पडला असेल की युगपुरुष छत्रपती शिवाजीराजे यांनी स्थापन केलं स्वराज्य, जे मराठाशाही म्हणून ओळखलं जातं. आणि हे मराठाशाही पुढे पेशवाई कशी झाली, हा प्रश्न कदाचित तुम्हाला कधीतरी नक्कीच पडला असेल. हे आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. मित्रांनो, छत्रपती शिवाजीराजे यांनी जीवाचं रान करून अगदी कमी वयातच येथे स्वराज्य स्थापन केलं, जी मराठशाही स्थापन केली. लोककल्याणकारी राज्याची निर्मिती करून लोकांच्या कल्याणाचं राज्य ते चालवू लागले. मित्रांनो, छत्रपती शिवाजीराजांनी त्यांचं अष्टप्रधान मंडळ नेमलं, ज्यामध्ये त्यांनी सेनापती, अमात्य, डबीर, पेशवा अशा पद्धतीच्या पदाची निर्मिती केली. आणि हे अधिकारी आणि महाराज त्यांचा मुलूक अतिशय चांगल्या पद्धतीने चालवत असत. महाराजांच्या नंतर अतिशय महत्वाचं पद म्हणजेच पेशवा. पेशवा म्हणजेच आताच्या भाषेत सांगायचं झालं तर पंतप्रधान. महाराजांच्या गैरहजेरीमध्ये या पेशव्यांना राज्यकारभार पाहण्याची मुभा होती. परंतु मित्रांनो, छत्रपती शिवाजीराजांच्या काळामध्ये त्यांची राजकारणावर जबरदस्त अशी पकड होती व त्या काळचे पेशवे मोरोपंत पिंगळे यांचा पराक्रम देखील तुम्ही ऐकला असेल. त्यांचा सालेरचा पराक्रम कदाचित तुम्ही ऐकूनच असाल. मित्रांनो, छत्रपती शिवाजीराजे यांनी राजकारणावरची आपली पकड जबरदस्त ठेवली. ते एक युगपुरुष आणि दूरदृष्टीचे राजे होते. अष्टप्रधान मंडळ एकीकडे आणि राजे त्यांचे विचार एकीकडे. इतके महान युगपुरुष छत्रपती शिवाजीराजांच्या काळामध्ये सत्तेचं केंद्र पूर्णपणे हे त्यांच्या हातात होतं. छत्रपती शिवाजीराजांच्या नंतर छत्रपती संभाजीराजांच्या काळामध्ये देखील सत्तेचं केंद्र व राजकारण हे संभाजीराजे यांच्याच हातात राहिलं. यांच्या काळामध्ये मोरोपंत पेशवे, अनाजी पंत, अनाजी दत्तो या काही कारभाऱ्यांनी सत्ता हातात घेण्याचं ठरवलं आणि महाराजासोबत धोका करण्याचं धाडस त्यांनी केलं. परंतु त्यांना त्यांचा जीव गमावा लागला. त्यांच्यानंतर मोरोपंत पिंगळे यांचे पुत्र निळोपंत पिंगळे यांना पेशवा हे पद देण्यात आलं आणि त्यांनी देखील या पदाची गरिमा राखली. आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या काळामध्ये सत्ता ही त्यांच्या हातामध्ये राहिली. छत्रपती संभाजीराजे म्हणजे बुद्धी आणि शक्तीचं एक उदाहरण आहे. त्यांच्याकडे ताकद आणि बुद्धी या दोन्ही गोष्टीचा एक दुग्ध शर्करा असा एक होता. संभाजीराजे यांच्या नंतर मराठा स्वराज्याची सत्ता ही आणि ताराबाई आणि राजाराम यांच्याकडे गेली. आणि यांच्या काळामध्ये देखील मोरोपंत पिंगळे आणि त्यांचे बंधू भैरवपंत पिंगळे यांच्याकडे पेशवा हे पद आलं. महाराणी ताराबाई ह्या देखील एक कणखर सेनानी होत्या. त्यांच्या काळामध्ये धनाजी, संताजी सेनापती होते, तरी देखील सत्तेचे केंद्र हे ताराबाई यांच्या हातातच होतं. त्यांनी सत्ताही पेशवाच्या हातात जाऊ दिली नव्हती आणि जो काही पेशव्यांचा कारभार होता तो त्यांच्या पदापुरता मर्यादित होता. मित्रांनो, परंतु मध्ये बराच काळ लोटला गेला. दिल्लीवरून शाहू महाराजांची सुटका झाली. शाहू महाराजांची सुटका झाल्याच्या नंतर त्यांची दुसरी गादी सातारा येथे स्थापन केली. आणि सातारा येथे स्थापन केल्याच्या नंतर त्यांनी चंद्रसेन जाधव यांना त्यांचे सेनापती नेमलं. भैरवपंत पिंगळे जे तारा राणीकडे पेशवे होते ते शाहू महाराजाकडे पेशवे म्हणून आले. परंतु भैरवपंत पिंगळे यांना कान्होजी आंग्रेंनी अटक केलं आणि त्यांना सोडवण्यासाठी चंद्रसेन जाधवांना पाठवावं, तर चंद्रसेन जाधव या अगोदरच तारा राणी यांना जाऊन भेटले होते. मित्रांनो, मग ही जबाबदारी कुणाला द्यायची हा प्रश्न शाहूराजे यांच्या मनात उत्पन्न झाला. त्यावेळेस बाळाजी विश्वनाथ हे एक मुत्सद्दी असे व्यक्ती होते, परंतु त्यांच्याकडे पद नव्हतं. शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथ यांना पेशवा हे पद दिलं. नाताने देखील त्यांच्या पदाची गरिमा राखली आणि त्यांनी कान्होजी आंग्रे यांच्या कैदेत असणारे भैरवपंत पिंगळे यांना सोडलं. त्याचबरोबर त्यांनी चंद्रसेन जाधवाला, कान्होजी आंग्रेंना देखील शाहू महाराजांच्या गटात सामील केलं. बाळाजी विश्वनाथांनी त्यांचं पेशवा हे पद चांगल्या पद्धतीने सांभाळलं. त्यांच्या नंतर हे पद त्यांचे पुत्र बाजीराव यांना देण्यात आलं. प्रचंड असा विरोध होता. त्यांचं वय कमी असताना देखील शाहू महाराजांनी बाजीरावांना हे पद, पेशवा हे पद देण्यात आलं. बाजीरावच्या काळामध्ये देखील मराठशाहीचे झेंडे अटके पार लागले. पूर्ण भारतभर दिल्लीपर्यंत मराठशाहीची सत्ता धडकली. बाजीरावांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र नानासाहेब यांना पेशवा बनवण्यात आलं. त्यानं शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर प्रश्न उपस्थित झाले. पहिला प्रश्न म्हणजे शाहू महाराजांना पुत्र नव्हता, त्यामुळे गादीवर कोणास बसवायचे, आणि दुसरं म्हणजे पेशवा कोणास बनवायचे.
कारण की पेशवा हे पद फारसं हक्काने नाही तर कर्तबगारने आलं होतं. परंतु हे दोन्ही प्रश्न शाहू महाराजांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी सोडवले होते. त्यांनी तसं पत्र नानासाहेबाला दिलं होतं. त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं की ताराबाईचा जो नातू आहे त्याला पुढे गादीवर बसवावं आणि पेशवाई ही नानासाहेबाच्या पुत्रास म्हणजेच वारसा हक्काने देण्यात यावी. म्हणजेच वारसा हक्काने पेशवाई देण्यात यावी हा पाया शाहू महाराजांच्या काळातच घातला गेला. मित्रांनो, त्यानुसार नानासाहेबांनी ताराराणीचे जे काही नातू होते राजाराम त्यांचा शोध घेऊन त्यांना गादीवर बसवण्यात आले. परंतु त्यांचा बराच काळ हा राजकारणात नसल्यामुळे त्यांना राजकारण जमत नव्हते. त्यामुळे मित्रांनो, या नानासाहेबांनी रामराजे यांच्याकडून राज्यकारभाराची सर्व सूत्र ही पेशवाईकडे घेतली. आणि मित्रांनो, अशा प्रकारे सांगोला करारामधून जे काही मराठशाही होती ती पेशवाई झाली. पेशव्यांकडे पूर्णपणे मराठशाहीची सत्ता आली. नानासाहेबांच्या नंतर सदाशिवराव आणि माधवराव अशा प्रकारचे कुचकामी पेशवे जन्मले आणि 1773 जी पेशवाई भट घराण्यामध्ये आली होती ती 1818 पर्यंत म्हणजेच इंग्रजापर्यंत ही पेशवाई भट घराण्यामध्येच राहिली. धन्यवाद.